मुलं चोर नव्हे तर मनोरुग्ण महिला सखी केंद्राच्या मदतीने नातेवाईकांचा शोध सुरू. गोंदिया शहरातील रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कटंगी या ठिकाणी काही दिवसा अगोदर मुलं चोर महिला असल्याचं गावकऱ्यांनी त्या महिलेला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी त्या महिलेला आपल्या ताब्यात घेतलं. तिची विचारपूस केली असता ती मनोरुग्ण असल्याचं आढळलं. पोलिसांनी त्या महिलेला महिला व बाल विकास विभाग सखी केंद्र यांना सुपूर्द केलं. या सखी केंद्रातील महिलांनी त्या महिलेची विचारपूस केली असता त्या महिलेने पिपरिया असे गावाचे नाव सांगितलं. असं सखी केंद्रातील महिलांनी त्याची माहिती घेत बिहार राज्यातील पिपरिया पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की ही महिला मागील काही दिवसांपासून बेपत्ता असल्याचं माहिती दिली. पिपरिया पोलिसांच्या मदतीने त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला आणि त्या 37 वर्षीय महिलेला तिच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले. सर, बच्चा चोर म्हणून तिला पकडण्यात आलं होतं गावकऱ्यामार्फत आणि रामनगर पोलीस स्टेशनमार्फत आपल्या वन स्टॉप सेंटर इथे दाखल केलेली होती. इथे आल्यानंतर सर्वात आधी तर आम्हाला ती मानसिक रुग्ण आहे हे सांगण्यात आले. मात्र ती निरक्षर असल्यामुळे जास्त काही बोलत नव्हती. आमच्याकडे 5 दिवस राहिल्यानंतर हळूहळू तिच्यासोबत बोलणं सुरू झालं आणि तिने तिच्याकडून विचारपूस केली असता पिपरिया हे गाव सांगितलं आणि त्यामार्फत आम्ही ती कुठली आहे हे सर्च केलं. तेव्हा ती बिहारची आहे हे समजलं आणि पिपरिया पोलीस स्टेशनमार्फत ती सर्व माहिती सांगून तिच्या घरापर्यंत पोहोचलो. तिच्या घरच्या सदस्याशी गोष्ट केली. व्हिडिओ कॉलमार्फत तिथे संपर्क झाला आणि आज तिच्या घरचे लोक आमच्या सेंटरला घ्यायला आलेत आणि त्यांच्या हातात आम्ही तिला सुपूर्द केलेलं आहे. हो सर, आधार कार्ड वगैरे आणलं होतं. आमचे हे सेंटर जे आहे 24x7 महिलांसाठी कार्यरत आहे आणि माननीय जिल्हा महिला बालविकास अधिकारी गोंदिया यांच्या मार्गदर्शनामध्ये हे चालत असते आणि इथे जे पीडित महिला आहेत, कोणत्याही प्रकारच्या समस्या संबंधित महिला यांना इथे समुपदेशन, शेल्टर, निवारा या सर्व सोयी एका छताखाली उपलब्ध केल्या जाते आणि अशा महिलांना ज्या पीडित आहेत त्यांना त्यांच्या सर्व सुविधा देऊन त्यांच्या समस्यांची इथे निराकरण. ही महिला आपल्याकडे 5 दिवसापासून म्हणजे 27 तारखेपर्यंत इथे दाखल होती आणि आज तिच्या स्वाधीन करण्यात आली.